एकदा गौरव शुक्ला गोलंदाजी मार्कवर सात बंगला अंधेरी परिसरातला हा खेळाडू, तर त्याच्या समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज खेळण्यासाठी तयार होतोय दिनू कांबळे. पहिला चेंडू तुम्ही पाहू शकाल, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी पहिला व्हाईट बॉल येतोय. पण पाहू शकाल वेस्ट इंडिजचा गोलंदाज मायकल होल्डिंग याच्या नावावर एक वेगळा रेकॉर्ड आहे. 5473 बॉल त्याने टाकले, परंतु वाईट टाकला नाही कधीच. आणि यावेळेला सुरुवातच व्हाईट बॉलने झाली. दुसरा चेंडू देखील नकारात्मक टाकला जातोय. 2 व्हाईट बॉल इथे मात्र टाकले गेलेत गोलंदाज गौरव शुक्लाच्या माध्यमातून. चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे. दिनू रनआउटची संधी, डायरेक्ट हिट कदाचित इथे झाला असता. जरतरचा खेळ क्रिकेटमध्ये काल देखील आपण सांगितलं होतं, भाकीत करणं मूर्खपणाचं ठरू शकतं. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही क्रिकेटमध्ये, तोपर्यंत नेहमीच क्रिकेटमध्ये जिवंत आव्हान आपल्याला पाहायला मिळालंय. तर या मॅचमध्ये कसोटीपणाला लावावी लागेल. अनुष्का एंटरप्राइजेस बोरिवली या संघाला विक्रांत केने प्रतिष्ठानच्या विरुद्ध खेळत असताना भरत लोहार अनुभव एक्सपिरियन्स पूर्णपणे पणाला लावताना दिसत आहेत. गौरव शुक्ला गोलंदाजी मार्कवर, भरत लोहार स्वतः क्षेत्ररक्षण सजवताना दिसत आहेत. यष्ट्यांच्या मागून स्लिपच्या दरम्यान ते तैनात झालेले आहेत. फलंदाज तयार होतोय. यावेळेला अजित मोहिते, मॅन फ्रॉम नायगाव दादर परिसरातला हा खेळाडू. डेड बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून नियम क्रमांक 23 इथे लगवला जातोय. डेड बॉलच्या रूपाने गोलंदाज तयार होईल गौरव अजित साठी. चांगला फटका, यावेळेला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकाल. 1 रन कंप्लीट केली जाते अजितच्या माध्यमातून. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि यावेळेला बॅकअप चुकतंय. 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 वर. दीप सागर ट्युटोरियलचे सन्माननीय दिलीपजी गुप्ता साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जशी अनाउन्समेंट झाली तसा पहिला षटकार येतोय अजित मोहितेच्या बॅट मधून. एक मोठा षटकार. तर दीप सागर ट्युटोरियलचे सन्माननीय दिलीपजी गुप्ता साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. पहिला षटकार येतोय अजितच्या बॅट मधून. यावेळेला स्विंग इन मिस, स्विंग अतिशय चांगला इथे पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू वळण घेतोय. मोठा लेग ब्रेक. या गोलंदाजाकडे भरपूर व्हेरिएशन आहे. या गोलंदाजाची तीच खासियत आहे. या गोलंदाजाकडे अनेक अस्त्र आहेत, ते सातत्याने त्यांनी वापरले त्या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणला, त्यावर प्रहार केला स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु या फटक्यावर फक्त 1च धाव मिळेल असा इशारा येतोय कल्याणी घोरपडे सरांचा. 1 रन बरोबर संघाची धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 12 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. शांत क्रिकेट संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक आनंदित आहेत. सुट्टीचा दिवस आहे, रविवारचा दिवस. आनंद घेत आहेत प्रेक्षक क्रिकेटचा देखील. क्रिकेट हा धर्म मानला जातो आपल्या भारतामध्ये आणि त्या धर्माचा भगवान सचिन रमेश तेंडुलकर याच मुंबई महानगरीमध्ये जन्मला, याचा आम्हाला अभिमान आहे. यावेळेला सुरेख लाईन, अचूक टप्पा पडल्यानंतर निश्चित थोडासा थांबून आलाय चेंडू आणि पहिल्या षटकाची समाप्ती इथे केली जाते. पहिल्या षटकामध्ये धावा आतापर्यंत आल्यात 12. दीपसागर ट्युटोरियल चे सन्माननीय दिलीपजी गुप्ता यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला इथे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तुम्ही पाहू शकाल इथे 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला दिलं जात आहे. आणि आपण पाहिलं असेल ज्यावेळेस भारतामध्ये नोटाबंद्या झाल्या 500 आणि निश्चितच 1000च्या रूपाने. त्यानंतर नवीन नोटा भारतामध्ये झाल्या. नुकत्याच 200ची नोट आली, 50ची देखील नोट आपल्याला पाहायला मिळते. आणि दिलीपजी गुप्ता निश्चितच आज इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार हा 500 रुपयाचा आपल्याला पाहायला मिळेल. कुठल्याही फलंदाजाने हा षटकार लगवला तर त्याला रोख रुपये 500 इथे दिले जातील. थँक्यू व्हेरी मच दिलीपजी गुप्ता साहेब. दीपसागर ट्युटोरियल्स, दीपसागर क्लासेसच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. तर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येत आहेत. पुन्हा एकदा एक्सपिरियन्स असलेले गोलंदाज, अनेक वर्षाचा अनुभव. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतील भरत लोहार. राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू भरत यांचा
यावेळेला मोठा फटका लगवला जातोय मिड विकेटच्या वरून. स्लॉग मध्ये होता हा चेंडू, सरळ फेकून दिला मिड विकेट सीमारेषेच्या वरतून. इट्स आउट ऑफ द पार्क. बिगी 6 धावा. दीनू कांबळेसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. दिलीपजी गुप्ता यांच्या माध्यमातून, दीप सागर ट्युटोरियलच्या माध्यमातून. संदीपजी उतेकर यांना विनंती करून आपण व्यासपीठावर या. मोठे षटकार आलेत आतापर्यंत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वर. दुसऱ्या बॉलवर ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वेगाने टाकलेला चेंडू. 1 धाव तत्पुरी पूर्ण होत असताना 19 धावा आतापर्यंत फलकावर लागल्या. संदीपजी उतेकर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत आहे. संघाची धावसंख्या 19. दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. अजित मोहिते आणि त्याचबरोबर दिनू कांबळे. एक घातक फलंदाज आहे दिनू, मोठमोठ्या प्रीमियर लीग गाजवलेला खेळाडू. मागच्याच आठवड्यामध्ये विक्ट्री स्पोर्ट डोंबिवलीची एक मोठी स्पर्धा पार पडली, तिथे देखील दिनूने खूप चांगलं प्रदर्शन केलं. आता मात्र सुरेख लाईन, अचूक टप्पा, दिशेवर नियंत्रण. यू मिस आय डेफिनेटली हिट. आणि हेच दाखवलंय. मिस केली लाईन फलंदाज अजितने आणि मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय. फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन होतंय. अजित इथे मात्र बाद होत असताना दिसलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय अमित पाटील. काल या खेळाडूने सेमीफायनल नंबर 1 मध्ये अतिशय चांगला खेळ दाखवला. वैयक्तिक 13 चेंडूमध्ये 29 धावांची खेळी केली होती. झेल सुटल्यानंतर अक्षरशः तुटून पडला होता श्री 11 घाटकोपरच्या गोलंदाजावर हा खेळाडू. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन करेल. काल तुम्ही पाहिलं असेल किरण पवारला देखील सुरुवात चांगली देत होता किरण पवार, परंतु त्यानंतर लगातार विकेट पडत होते विक्रांत केने प्रतिष्ठानचे. परंतु आज एक वेगळी रणनीती त्यांनी इथे मात्र वापरलेली पाहायला मिळते आणि या रणनीतीमध्ये किती सफल होतात हे येणारा काळ सांगेल. मी कौतुक करेन विक्रांत केने प्रतिष्ठानचं, आतापर्यंत चांगलं प्रदर्शन. मी कौतुक करेन अनुष्का एंटरप्राइजेस या टीमचं. आखू टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेला, वेट ट्रान्सफर केलं, पुल केला चेंडू स्क्वेअर लेगच्या वरतून. पाहूया अंपायरचा इशारा येतोय. 1च धाव मात्र मिळेल. हा कठीण शॉट असतो कारण तुम्ही पाहिलं असेल वेगाने चेंडू येतो शरीराच्या दिशेने, शेवटपर्यंत नियंत्रण ठेवावं लागतं शॉटवर. अशा वेळेला तुम्ही पाहू शकाल झेलची अनेक वेळा फलंदाज शिकार होतात, परंतु इथे मात्र 1 धाव मिळते. खातं उघडते अमित पाटीलचं. संघाची धावसंख्या 20. या वेळेला बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या वरून डिपिश पॉइंटला चेंडू फेकून दिलाय. तिथे नरेश चावला पापे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये 1 धावेची घोषणा शशी साडमसर इथे करतायत आणि इथे मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावा झाल्यात 21. खूप चांगली बॅटिंग. सध्या आपण विचार केला तर आजच्या सत्रामध्ये धावा येत नव्हत्या. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये निश्चितच 40च्या आसपासचं लक्ष जर असलं या मॅच मध्ये तर फायटिंग मॅच होईल. फायनल मॅच. भरत पुन्हा एकदा तयार. चांगला फटका इथे ऑन साइडला टर्न केला चेंडू. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतात वेगाने बॉलवर, तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण केली जाते फलंदाज अमित पाटीलच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली या सिंगल बरोबर 22 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपला. 11ची सरासरी राखली आणि दिलीपजी गुप्ता यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला दीप सागर ट्युटोरियल, दीप सागर क्लासेसच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते पारितोषिक आतापर्यंत दिनू कांबळे आणि अजित मोहिते यांनी पटकावलंय. तर 2 षटकामध्ये 22 धावा. या तत्पूर्वी ऐकूया आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. लेके आया रिंग बढ़ जानी आज मेरी क्वीन तू प्रपोज रोज की जसा हो मजे हसीन. थँक्यू डीजे. विशाल येतोय गोलंदाजी मार्कवर. 3रं षटक.
पहिला चेंडू तुम्ही पाहू शकाल, डोळ्याचं पात लवतं न लवतं तोच चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. आणि अनेक स्विंगचे सुलतान आम्ही पाहिलेत या स्पर्धेमध्ये. खूप चांगली गोलंदाजी केली आज डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाने. काल आम्ही सुलतानला पाहिलं, ज्या सुलतानने अतिशय चांगली गोलंदाजी केली. 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. आखू टप्प्याचा चेंडू मागे टाकला होता, पहिलेच तयार होता या शॉट साठी. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. व्हाट अ शॉट, बिग हिट, 6 धावा, षटकार. थँक्यू रिचे, धन्यवाद. अमित पाटीलच्या बॅट मधून मोठा षटकार येतोय. संघाची धावसंख्या 28. विशालचा पुढचा चेंडू, यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय, बॅट मात्र बॉलच्या वरून जाते. थोडासा नाराज आहे अमित पाटील, परंतु मी म्हणेन दिलीपजी गुप्ता दीप सागर ट्युटोरियलच्या माध्यमातून पारितोषिक पटकवलंय. अमितने देखील षटकार लगवून 500 रुपयाचं. तर 500 रुपयाचं पारितोषिक इथे अमितसाठी देखील लागू झालंय. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. पुन्हा एकदा सुरेख लाईन आपल्याला पाहायला मिळते. लाईन मध्ये नव्हता फलंदाज, कुठेतरी शफल होऊन बाहेर गेला होता आणि त्याचमुळे की काय लाईन मध्ये नसल्यामुळे एक असफल असा प्रयत्न पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या आतापर्यंत 28. आता मात्र एक फुलटोस चेंडू, त्याला बीमरच्या रूपामध्ये नो घोषित केलं गेलंय अंपायरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. नो बॉलचा इशारा. या बॉलवर 2 धावा मिळतील. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 30. मगाशी देखील मी सांगितलं होतं, नोटबंदीच्या काळामध्ये क्रिकेटपट्टूंना देखील मोठा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस राजकोट टेस्ट होती आणि राजकोट टेस्ट मध्ये विराट कोहलीची टीम ज्यावेळेस टेस्ट मॅच खेळत होती, त्यानंतर हॉटेलचं बिल भरण्यासाठी ज्यावेळेस विराट कोहली गेला होता हॉटेलच्या मॅनेजरकडे, त्यावेळेस मात्र त्यांनी जुन्या नोटा वापरल्या. त्यावेळेस मॅनेजरने मात्र त्या नोटा घेण्यास नकार दिला आणि त्यावेळेस विराट कोहलीला समजलं होतं की कुठेतरी भारतामध्ये नोटा बंद झालेल्या आहेत 500 आणि 1000 रुपयाच्या. परंतु आता मात्र नरेंद्र मोदी साहेबांनी आणखीन नोटा काढताना दिसले. 200च्या नोटा आल्या आहेत, सध्या 50च्या नोटा आपल्याला पाहायला मिळतात. भारतीय चलनामध्ये एक वेगळी क्रांती आहे चलनामधली. गोलंदाज तयार. आखू टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न इथे झालाय, परंतु इथे रनआउटची संधी देखील मिस केली गेली. धाव मात्र मिळताना दिसत नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 30 रन. तर 40 रन निश्चितच एक सर्व तज्ञांचं मत होतं या मॅच मध्ये आवश्यक असतील. त्याप्रमाणे वाटचाल आहे, घौडदौड आहे सध्या मी म्हणेन विक्रांत केने प्रतिष्ठानची. विशाल आता तर बॅकफुटला गेलाय, वेट ट्रान्सफर केलाय, चांगला फटका, मनगडातली ताकद, रिले झेल होऊ शकतो कदाचित आणि तसंच झालंय आणि ते मात्र चांगला झेल, फलंदाज बाद. खरोखर इथे तुम्ही पाहू शकाल पंतनगरचेच चेतन याने अतिशय चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही पाहू शकाल त्यानंतर गौरव शुक्लाने एक चांगला झेल तिथे टिपलाय आणि फलंदाज मात्र बाद झालाय. यावेळेला दिनू कांबळेला जावं लागेल आणि याच गोष्टीचं प्रशिक्षण सातत्याने दिलं जात आहे. चेतन चाचा व संपूर्ण फाउंडर मेंबर त्यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद दिनू. तर नवीन फलंदाज सुहास पवार येतोय मैदानामध्ये. डावखुऱ्या त्याचा फलंदाज. संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली 30 धावा. शेवटचं षटक टाकण्यासाठी विकी तयार होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो खेळाडू. फुलटोस पहिला चेंडू लेग स्टिकवर फुलटोस होता, चांगला फटका लगवलाय परंतु एकच धाव इथे मात्र मिळेल. काही मर्यादा आहेत या मैदानाच्या, त्या मर्यादाला सामोरं जावं लागलंय फलंदाजांना. त्या दिशेने निश्चितच एकच धाव पाहायला मिळाली स्क्वेअर लेगच्या दरम्यान. चांगला फटका होता, ताकद चांगली होती, टायमिंग चांगलं होतं. एकच रन मात्र मिळेल. 1 रन बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 31.
4 ओव्हरची फायनल आपल्या समोर रंगताना दिसते. आज थोडासा उशीर झाला होता दुसऱ्या मॅचला, परंतु त्यानंतर दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये सर्व संघ इथे उपस्थित झालेत आणि येणाऱ्या हंगामामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनची देखील स्थापना होईल. त्यामुळे देखील सर्व कर्णधार आणि खेळाडूंनी तेवढ्याच सहकार्याची अपेक्षा तुमच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय या क्रिकेटच्या प्रतियोगितेच्या माध्यमातून. यावेळेला दुसरा चेंडू देखील फुलटोस होता ऑन द लेग स्टंप. चेंडू पायावर आदळतोय. पाहूया पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा. अवांतर रूपात भर पडते लेग बाईटच्या रूपात. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 26 बाईट्स अथवा लेग बाईट्स येणाऱ्या 1 ऑक्टोबर पासून अनेक नियम बदलतील. फलंदाजासाठी निश्चितच अनुकूल नियम येतात असताना दिसतील. बॅटची जाडी कमी होत असताना दिसेल. महेंद्रसिंग धोनीला देखील बॅट बदलावी लागेल. डेव्हिड वॉर्नरला देखील त्याची बॅट बदलावी लागेल, कारण त्यांच्या बॅटची जाडी भरपूर जास्त आहे. जे निर्धारित नियम केलेत त्यापेक्षा 67 मिलीमीटर बॅटची जाडी आवश्यक असेल. सध्या डेव्हिड वॉर्नरच्या बॅटची जाडी पाहिली तर ती 85 मिलीमीटर आहे, म्हणजे 18 मिलीमीटरने त्याची बॅट जास्त जाड आहे. त्यामुळे त्याला 1 ऑक्टोबर पासून ती बॅट घेऊन मैदानामध्ये उतरता येणार नाही. महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीत देखील तोच किस्सा आहे. महेंद्रसिंग धोनीची बॅट देखील बॉटम थोडासा जाड आहे, त्याला देखील बॅट बदलावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढे सरसावलाय. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु या फटक्यावर पुन्हा एकदा 1 रन मात्र मिळेल फलंदाजाला. निश्चितच तुम्ही पाहू शकाल प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत फलंदाज मोठे फटका मारण्यासाठी, परंतु नशीब इथे मात्र गोलंदाजाला साथ देत आहे. आणि नेहमीच तुम्ही पाहू शकाल क्रिकेटमध्ये देखील लक फॅक्टर खूप महत्वाचा असतो आणि तोच लक फॅक्टर सध्या मी मात्र म्हणेन या टीमच्या दिशेने जात असताना. अमित पुन्हा एकदा तयार. संघाची धावसंख्या 34. फुलटोस होता. यावेळेला टायमिंग जोडलंय अमितच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमा रेषेच्या वरतून. दुसरा षटकार येतो अमित पाटीलच्या बॅट मधून. 6 धावा मिळतील. 40. तर मोठा षटकार. संघाची धावसंख्या 40 या आकड्यावर जाऊन पोहोचते. चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते. यावेळेला ऑन ड्राईव्ह इथे केला जातोय. माफ करा, 39 धावा असं आमच्या गुणलेखकाचं मत आहे. 1 रन मात्र मिळेल आणि आता मात्र 40 धावा इथे झाल्यात. मी मगाशी लकच्या बाबतीत बोललो होतो. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षराची मेहनत करणं तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल. तीच मेहनत इथे दाखवली आज संपूर्ण खेळाडूने या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. परंतु क्रिकेटमध्ये मी पण असला तर मात्र ती मेहनत करून देखील उपयोग नसतो. तर पाहूया यावेळेला चांगला फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली. फलंदाज बाद होतोय. सुहास पवारच्या विकेटचं पतन इथे होत असताना दिसेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 40. मी कयास बांधला होता. मी म्हटलं होतं की कदाचित 40 पर्यंत धावसंख्या जाईल 4 ओव्हर मध्ये आणि तसंच झालंय. परंतु क्रिकेट मधला ज्योतिषी मी नाहीये. असे भाकीत अनेक दिग्गजांनी या अगोदर केलंय. त्यामध्ये सुनील गावस्कर 1992, त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल रमीज राजा ज्यांनी आता चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भाकीत केलं होतं की भारत आणि पाकिस्तान हे 2 संघ फायनल मध्ये खेळतील. परंतु या मॅच मध्ये निश्चितच 40 धावा अपेक्षित होत्या आणि 40 धावा झाल्यात. 41 धावांचं लक्ष्य असेल या मॅच मध्ये. 41 नीडेड आणि 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कसा होतो तत्पूर्वी जरूर मी या स्पर्धेच्या आयोजकांच्या बाबतीत आभार प्रदर्शन करेन. तुम्ही या स्पर्धेमध्ये मला संधी दिलीत बोलण्याची. तुम्हा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. खास करून चेतन चाचा, प्रशांत मार्गू आणि संपूर्ण टीम तुमचा आभार असेल. पंतनगर स्पोर्ट क्लब तुमचा आभार असेल. तुम्ही मला या स्पर्धेचा घटक होण्याची संधी दिलीत आणि यानंतरचं समालोचन करण्यासाठी शेवटच्या 4 षटकासाठी पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन चलतोय. भटवाडी घाटकोपरचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राच्या सर्वच संपूर्ण प्रतियोगितांना आणि त्याचबरोबर आयोजकांना ज्यांनी वेळ लावला आपल्या मधुर वाणीतून असे दिग्गज समालोचकांनी याच मैदानात 2 उत्कृष्ट गोलंदाजे पारितोषिक मिळवलेले भटवाडीचे चंद्रकांत शेटे यांच्याकडे धन्यवाद. धन्यवाद कुणाल सर. धन्यवाद डीजे. सुनील गावस्करांचा एक चित्रपट आला होता प्रेमाची सावली आणि या प्रेमाची सावली चित्रपटात एक गाणं होतं, या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला,
या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला आणि हुकला तो संपला. मित्रांनो, तुम्हा आम्हा सर्वांना या क्रिकेटच्या खेळाने वेड लावून सोडलेलं आहे आणि ते वेड मात्र सातत्याने तुम्हा आम्हाला मैदानात घेऊन येत असतं आणि ते आज मात्र घेऊन आलेलं आहे. घाटकोपर पंतनगरच्या आचार्य अत्रे क्रीडांगणामध्ये एक मोठा क्रिकेटचा सोहळा, पावसाळी क्रिकेटचा, रबर बॉलचा क्रिकेटचा सोहळा. चेतन चाचा असतील, मुन्ना सर असतील आणि त्यांची संपूर्ण टीम जो गेली 15 दिवस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झुंजतायत आणि आज मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा संपूर्ण मुंबईच्या क्रिकेट जगताला पेश केली गेलेली आहे पंतनगर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून. तर एकदा पंतनगर स्पोर्ट्स क्लब साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक सुरेख आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील टेनिस बॉल, रबर बॉल क्रिकेटचे तारे सितारे घाटकोपरच्या पंतनगर मध्ये दाखल झाले. तर अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी रंगतोय आणि या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये विजयाचं लक्ष ठेवलेलं आहे विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या संघाने अनुष्का एंटरप्राइजेस बोरिवली या संघाच्या समोर, अर्थातच बंड्या बॉईज संघाच्या समोर विजयासाठी लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. ते 41 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आजचा दिवस ऐतिहासिक यासाठी आहे कारण आजचा दिवस 10 सप्टेंबर 1872 रोजी रणजित सिंग, अर्थातच ज्यांच्या नावाने रणजी करंडक सुरू झाला आणि तो रणजी करंडक मुंबईने 41 वेळा जिंकला, त्यांचा आज जन्मदिवस. आणि अर्थातच या महान व्यक्तीविषयी किती सांगावं तेवढं कमी होतं. 15 टेस्ट मॅच त्यांनी इंग्लंडसाठी खेळल्या आणि काउंटी क्रिकेटमध्ये 25,000 रन देखील बनवल्या होत्या. म्हणून मात्र 1933 साली त्यांचं देहवासन झाल्यानंतर भारताने 1934 साली रणजी करंडक सुरू केला त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे तब्बल 41 वेळा हा रणजी करंडक आपल्या मुंबईने जिंकला होता. तर जाऊयात आपण मॅचकडे, अंतिम फेरीच्या या सामन्याकडे आपण वळूयात. तर गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय सुलतान खान. ज्या सुलतानने कालचा दिवस अक्षरशः गाजवला, ज्या सुलतानने उल्हासनगरचं नाव संपूर्ण जगभर नेलं, अर्थातच पुण्याच्या डिंगडॉंग संघातून खेळत असताना गेली 3 वर्ष चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिलाय आणि पाहूया का. आणि कालचा दिवस त्या सुलतानने गाजवला, परंतु स्ट्राईकवर फलंदाजीसाठी मात्र असा फलंदाज आहे, गेली 20 वर्ष अव्वल दर्जाचं टेनिस बॉलचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे. तेच फलंदाज फलंदाजी मार्कवर भरत लोहार स्ट्राईकवर. तर बाबू दरेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. या क्रीडा सोहळ्याचा अंतिम क्षणी मात्र या ठिकाणी दाखल होत आहेत. या क्रीडा सोहळ्यामध्ये त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत आहे. अंतिम फेरीचा सामना, 41 धावांचं लक्ष्य, 4 षटकं, 24 चेंडू, 41 धावा, 41 धावा, 24 चेंडू. पंतनगर स्पोर्ट्स क्लबचं आयोजन. भरत लोहार स्ट्राईकवर तर गोलंदाजी मार्कवर सुलतान खान गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. तमाम क्रिकेटचे चाहते डोळ्यांमध्ये प्राण आणून सामन्याचा आनंद घेत आहेत. पहिला चेंडूवर बिग हिट केला जातोय, अप्रतिम फटका, 1 बाउन्स चेंडू, सीमा रेषा पार, चौकार, 4 धावांसाठी. तर पहिल्या चेंडूवर चौकार लगावला जातोय. आपले इरादे स्पष्ट केलेत. या भरत लोहार यांची या स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर अष्टपैलू राहिलेली आहे. जेवढी चांगली गोलंदाजी तेवढी चांगली फलंदाजी केली आहे. म्हणूनच की काय, गेली 20 वर्ष मुंबईचं टेनिस बॉल क्रिकेट ज्या खेळाडूच्या भोवती गोल गोल फिरतंय त्यांचं नाव भरत लोहार. फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत सुलतान गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू सुलतानचा. आता मात्र सुलतानने सुलतानी वसुली केलेली आहे. या ठिकाणी हळुवार पद्धतीने टाकलेला चेंडू इन स्विंग पद्धतीचा आतमध्ये जातोय आणि यष्टीरक्षक अजित मोहितेचा वेध घेताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होत आहे. तर एक क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजांमधील युद्ध. पहिल्या चेंडूवर ते फलंदाजाने जिंकलं तर दुसऱ्या चेंडूवर ते गोलंदाजाने जिंकलं. तर पाहूया स्पर्धा कोण जिंकताय आणि सामना कोण जिंकताय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उसळी घेतलेला चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न झाला. पंचांनी स्वैर चेंडू वाईट बॉल घोषित केला. तर बाबू दरेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर गतवर्षी मात्र याच मैदानात शिवसेना प्रमुख चषक देखील मोठ्या प्रमाणावर भरवण्यात आली होती स्पर्धा. पुढचा चेंडू उसळी घेणारा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव मिळते.
तर प्रत्येक षटकारासाठी दिलीप गुप्ता साहेब दीप सागर ट्युटोरियल्स यांच्या माध्यमातून असणार आहे. जे जे कोणी खेळाडू षटकार मारतील त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आणि आमचे मित्र आणि क्रिकेटचे चाहते प्रोटेक्टचे सर्वा या ठिकाणी गणेश कांचन सर देखील सामन्याचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले आहेत. क्रिकेटचं प्रचंड प्रेम आहे आणि त्यांचा आमचा स्वतः सीएचे प्रीमियर लीगला प्रोटेक्ट लॉजिस्टिकचा संघ देखील असतो आणि खूप चांगला परफॉर्मन्स देखील पाहायला मिळत असतो. पुढचा चेंडू बॅकफुटला गेले पॉइंटच्या दिशेने भरत लोहार यांच्या बॅटमधून एक सदाबहार फटका, परंतु घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिलं षटक सुरू असताना सुलतान याचं कालचा दिवस अक्षरशः गाजवला. ज्या सुलतानने भल्या भल्या फलंदाजाची भंबीरी उडवली होती तो सुलतान गोलंदाजी करतोय अंतिम फेरीच्या या सामन्यामध्ये. भरत लोहार मात्र त्यांच्या गोलंदाजीचा सामना करतायत, नेटाने सामना करतायत. पुन्हा एकदा सुलतान भरत लोहार यांच्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी अंतिम विजेते कोण होणार. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा मिडॉनच्या दिशेने खेळला जातोय. त्या ठिकाणी प्रथमेश पाटील चेंडूवर येत आहेत. एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. बोरिवली जिंकणार की डोंबिवली जिंकणार हा मात्र प्रश्न निर्माण झालाय. कुणाला 1 लाखाचं पारितोषिक मिळणार आणि कुणाला 50,000चं पारितोषिक मिळणार, तर तोच ठरवणारा सामना. आणि हजारो क्रिकेटचे चाहते घाटकोपर पंतनगर मधील, घाटकोपर पूर्व आणि पश्चिम मधील देखील कित्येक चाहते या घाटकोपरच्या आचार्य यात्रे क्रीडांगणामध्ये आवर्जून या क्रिकेट सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत. पंतनगर स्पोर्ट्स क्लबने एक सुंदर क्रीडा स्पर्धा पेश केलेली आहे. क्रीडा रसिकांसाठी एक खमंग मेजवानी, ती देखील मात्र रबर बॉलची सिमेंटच्या विकेटवर पहिल्यांदाच या आचार्य यात्रे क्रीडांगणात. नरेश चावला उर्फ पापे स्ट्राईकवर. बोरिवलीचा एक कर्दनकाळ फलंदाज, गोलंदाजांचा कर्दनकाळ. हो, ही गोलंदाजीची खासियत आहे सुलतानची. ऑब्रेक पद्धतीचा चेंडू नॅचरली डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी बाहेर जाणारा चेंडू, निर्धाव चेंडू टाकला गेला आणि सुलतानने याही मॅच मध्ये 8 धावा दिल्यात आणि कालचा अख्खा दिवसच गाजवला होता सुलतानने. 41 धावांची आवश्यकता असताना पहिलं षटक संपतंय. कोणताही गडी बाद झालेला नाहीये आणि 8 धावा धावफलकावर आहेत. अजूनही विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांमध्ये तब्बल 33 धावांची आवश्यकता. तर क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हाला वेळ का लावलं, तर ठराविक कालावधीमध्ये या क्रिकेटला खेळायला मात्र तुम्हा आम्हाला हिरो दिले. सुरुवातीच्या काळापासून सांगायचं झालं तर विजय मर्चंट, सी.के. नायडू, विजय हजारे, तदनंतर गुंडाप्पा विश्वनाथ, सुनील गावस्कर आले आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटला, भारताला क्रिकेट प्रेमला उधाण आलं. परंतु गावस्कर गेल्यानंतर कोण, हा ज्या वेळेला प्रश्न पडला तर 89 साली सचिन रमेश तेंडुलकर नावाचं गोड स्वप्न भारतीयांनी साकार झालं आणि तदनंतरची 23-24 वर्ष तुम्ही आम्ही क्रिकेट प्रेमात न्हावून निघालो. अक्षरशः कोणी शाळेत गेले नाही, कोणी कॉलेजला गेले नाही, कोणी गर्लफ्रेंडला मीटिंगला देखील गेले नसतील, परंतु सचिनची बॅटिंग डोळ्याने टीव्ही समोर पाहिली. टीव्ही सचिन आउट झाल्यानंतर कित्येकांनी टीव्ही फोडल्या देखील. एवढं सचिनचं क्रिकेट प्रेम होतं, त्याच्याविषयी किती बोलावं तेवढं कमी आहे. तर या क्रिकेटला प्रेमाला मात्र खऱ्या अर्थाने क्रिकेट ज्वर भारतात निर्माण झाला. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचं क्रिकेटमधील आगमन झालं त्यावेळेला आणि तुम्ही आम्ही क्रिकेटमय होऊन गेलो. ते गेल्यानंतर कोण, हा प्रश्न पडला आणि पुन्हा एकदा उत्तर आलं विराट कोहली नावाचं. आणि क्रिकेट प्रेम आपलं अजिबात कमी झालं नाही, ते असंच वाढत चाललंय, असंच वाढत चाललंय आणि असंच वाढत चाललंय. तर अंतिम फेरीचा हा महामुकाबला आपण पाहतोय घाटकोपर पंतनगरच्या या क्रीडांगणामध्ये. अर्थातच घाटकोपरच्या क्रिकेटची पॉवर हाऊस म्हणजे आचार्य यात्रे क्रीडांगणात तुम्हा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे. तर रस्ते ओस पडायचे ज्या वेळेला सचिन फलंदाजी करायचा, रस्ते रिकामे असायचे त्या दिवशी सचिन फलंदाजी करायचा. 23 वर्ष वेळ लावून सोडलं होतं. बिग हिट करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने मारलेला एक सुंदर फटका. किरण पवार चेंडूवर येतोय. क्या बात आहे, लाजबाब झेल पकडला जातोय. किरण पवार या ठिकाणी जो रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील सावळे गावचा खेळाडू आहे, त्याने घेतलेला झेल. एक जोरदार टाळ्या त्याच्यासाठी देखील झाल्या पाहिजेत. सुरेख झेल
क्रिकेट म्हणजे एक नशा आहे, क्रिकेट म्हणजे सगळं काही आहे. आम्हाला जी ओळख मिळाली आहे ती ओळख देखील याच क्रिकेटच्या खेळाने दिलेली आहे. तर आम्ही अभिमानाने सांगतो, आम्ही कुठेही गेलो, मुंबईमध्ये समालोचन करायला, महाराष्ट्रात गेलो तर घाटकोपरचं नाव सांगितल्यावर पहिलं नाव आमच्या समोर येतं, चेतन चाच्याचं घाटकोपर का? तर एवढं मात्र चेतन चाच्यांनी क्रिकेटमध्ये खूप मोठी उंची नक्कीच मिळवलेली आहे. तर अशरफ फलंदाजीसाठी मैदानात येतात. फलंदाजी करण्यासाठी कांदिवली परिसरातील हा खेळाडू, तर अशरफ या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी मैदानात येत आहेत. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. 2 डावखुरे हाताचे फलंदाज मैदानात आहेत. तर गोलंदाजी करतोय आसिफ, जो चिता कॅम्प ट्रॉम्बे परिसरातील खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर मात्र त्याला यश या ठिकाणी मिळतंय आसिफला. आणि आसिफ हा देखील खूप कमी कालावधीमध्ये, चिता कॅम्प ट्रॉम्बेचा खेळाडू आहे, खूप कमी कालावधीमध्ये मुंबईतील मोठमोठ्या संघांमध्ये त्यांनी जागा बनवली आणि आपल्या वेगाने मात्र सर्वांना प्रभावित केलंय. तर फलंदाजीसाठी सज्ज होतोय अशरफ, फलंदाजीसाठी सज्ज होतोय. कांदिवलीचा खेळाडू फलंदाजीसाठी. स्पर्धा सुरू आहे घाटकोपरच्या पंतनगरच्या आचार्य यात्रे क्रीडांगणामध्ये. डोंबिवली की बोरिवली, अंतिम विजेतेपद कोण पटकावणार यासाठी सुरू असणारी ही लढत. हो, अतिशय वेगवान पद्धतीने चेंडू कव्हरच्या दिशेने डोलावला जातोय. तेवढ्या चांगल्या पद्धतीने सुरेश क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय. अमित पाटील, सुरेख क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र अलीकडच्या काळात सुधारलाय. परंतु मित्रांनो, क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुधारलाय, परंतु खऱ्या अर्थाने जॉन्टी रोडचं क्रिकेटमध्ये आगमन झालं आणि प्रत्येक संघाने क्षेत्ररक्षणावर भर देण्यास सुरुवात केली. त्याही अगोदर मात्र भारताचे सिली पॉइंटला एकनाथ सोलकर यांचं देखील नाव घेतलं जातं, ज्यांनी सिली पॉइंटला मात्र खूप मोठी कामगिरी केली होती. परंतु चंदू अमित पाटील यांनी देखील या वर्षीच्या हंगामात 2 सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची पारितोषिके घेतलीत. विक्रोळीच्या स्पर्धेत देखील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक घेतलंय. तर आगमन होतंय या परिसराच्या लोकप्रिय कार्यसम्राज्ञी नगरसेविका राखी जाधव मॅडम यांचं देखील आगमन होत आहे. 10 धावांवर संघाची धावसंख्या स्थिरवलेली आहे. 41 धावांचं लक्ष समोर असताना आसिफ आपल्या वेगाच्या जोरावर प्रभावित करतोय. अशरफसाठी वेगवान गोलंदाजी करतोय. हो, अतिशय वेगवान पद्धतीचा मारा. म्हणूनच की काय, हा खेळाडू खूप कमी कालावधीमध्ये मोठमोठ्या संघांमध्ये जाऊन बसतोय. आसिफ आपल्या वेगाने प्रभावित करतोय, वेगवान गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर थेट यष्टीरक्षक अजित मोहितेचा वेध घेताना पाहायला मिळतात चेंडू. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने दडवला जातोय. धावसंख्या मात्र या ठिकाणी केवळ 3 धावा दिल्या जात आहेत आणि संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा. आगमन होतंय मात्र या ठिकाणी या परिसराच्या भाग्यविधात्या आणि या परिसराच्या कार्यसम्राज्ञी नगरसेविका राखी जाधव मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. कार्यतत्पर नगरसेविका म्हणून संपूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांची असणारी ओळख आणि या प्रभागाचं आणि विभागाचं प्रतिनिधित्व करत असताना मात्र कामांचा मात्र त्यांनी खूप मोठा डोंगर उभा केलाय आणि गेली कित्येक वर्ष या परिसराचं प्रतिनिधित्व मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांच्याकडून केलं जातं. अशा राखी जाधव मॅडम या परिसराच्या कार्यसम्राज्ञी नगरसेविका म्हणून त्यांची असणारी ओळख, त्यांचं या ठिकाणी आगमन होतं या क्रीडा नगरीमध्ये. मॅडम, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. अंतिम फेरीच्या या सामन्यामध्ये या क्रीडानगरीमध्ये पंतनगर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आयोजित असणारा हा क्रीडा सोहळा आगमन होतं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नगरसेविका मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचा या विभागाचं प्रतिनिधित्व करत असताना गेली कित्येक वर्ष या परिसराचा मध्ये ज्यांनी कामाचा धडाका देखील लावलेला आहे आणि म्हणूनच काय त्याची पोचपावती म्हणून सातत्याने या परिसराचं प्रतिनिधित्व मुंबई महानगरपालिकेवर करण्यामध्ये त्यांना नेहमीच संधी मिळत असते. तरी आगमन होतं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नगरसेविका राखी जाधव मॅडम यांचं आगमन होतंय. तर संघाची धावसंख्या पाहतोय आपण. 2 षटकांमध्ये विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. 2 षटकांमध्ये धावा 30 धावांची आवश्यकता. 12 चेंडू. विकेट करण्याचा प्रयत्न. नरेश चावला पापेच्या बॅट मधून निघालेला फटका. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. सागर जाधव गोलंदाजी करण्यासाठी येतोय आणि पहिल्या चेंडूवर मारलेला हा फटका. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 12 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 12 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत
आणि योगायोग म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्वे सर्वा शरद पवार साहेबांचा जन्मदिवस देखील 12 डिसेंबरलाच असतो. 12 डिसेंबर 1940 आणि महाराष्ट्र राज्याचं मात्र 4 वेळा ज्यांनी मात्र मुख्यमंत्री पद, भारताचं संरक्षण मंत्री पद आणि देशाचं 10 वर्षी कृषी मंत्री पद आणि ICCचं अध्यक्षपद आणि BCCIचं अध्यक्षपद, मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद या सर्व धुरा मात्र त्यांनी समर्थपणे पेलल्या आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचा विकास कोणी केला असेल, क्रिकेटमध्ये एक शिस्त देखील आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं होतं आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं. ओ सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, टप्पा पडतोय, टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. तर गोलंदाज हा मात्र कर्नाटकातील विजापूरचा गोलंदाज आहे. अर्थातच या गोलंदाजाच्या माध्यमातून मुंबई पोर्ट ट्रस्टला मात्र लेदर बॉलचं क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळत असतो. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दाखल होतोय सागर जाधव. ओ सुरेख फटका, बिग हिट, बिग 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 हिट, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी. तर नरेश चावला नावाचं वादळ मैदानात आहे. जोपर्यंत पापे मैदानात आहे तोपर्यंत काही होऊ शकतं आणि एक जबरदस्त फटका या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 6 धावा अर्जित झाल्या, 18 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु दिशा चुकीची आहे. घोषांकित क्षेत्रात चेंडू गेला. जर कदाचित दिशा चुकीची असती, दिशा जर बरोबर असती स्क्वेअर लेगला तर 6 धावा गेल्या असत्या, परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये अजिबात स्थान नाहीये. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 19 धावांवर संघाची धावसंख्या जाताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या विजयासाठी मात्र धावांची आवश्यकता असणार आहे अजूनही ती 22 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची आवश्यकता. पंतनगर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आयोजित असणारा हा पावसाळी क्रिकेटचा थरार, ज्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये दिलं जाणार आहे, तर द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये दिलं जाणार आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये, गर्दीमध्ये या आचार्य यात्रे क्रीडांगणामध्ये अंतिम फेरीचा थरार सुरू आहे. तर जे क्रिकेटचे चाहते युट्यूबद्वारे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून .in च्या माध्यमातून आमच्याशी जुडले गेलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. या पावसाळी तसेच रबर बॉल क्रिकेट हंगामाच्या शेवटची स्पर्धा मुंबई शहरातील आपण या घाटकोपरच्या आचार्य यात्रे क्रीडांगणात पाहतोय आणि अंतिम फेरीचा सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 19 धावांवर संघाची धावसंख्या पाहायला मिळते. पाहूया कशा प्रकारे सामना पुढे नेला जातोय, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण क्रिकेटच्या खेळात सांगू शकत नाही काय होईल. तर गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर जाधव नरेश चावलासाठी. हो, हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. उसळी घेऊन यष्टीरक्षक अजित मोहितेचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता. कधी फलंदाज सरस तर कधी गोलंदाज सरस. हा खेळच असा आहे जो कधी फलंदाजाचं काम आहे गोलंदाजाचे चेंडू लांबवर भिरकावून देणं आणि गोलंदाजाचं काम आहे फलंदाजाला धावांपासून रोखणं. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा नियोजनबद्ध गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडूने घेतलेलं वळण यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते आणि 3 षटकं संपली. धावसंख्या झाली ती 19 धावा आणि 1 षटक बाकी आहे. धावांची आवश्यकता आहे ती 22. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता विजयासाठी. अंतिम फेरीचा हा सामना विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या संघासमोर, या संघाने ठेवलेलं आव्हान मात्र अनुष्का एंटरप्राइजेस बोरिवली संघाच्या समोर. तर जिंकण्यासाठी बोरिवली संघाला डोंबिवली संघाच्या विरुद्ध 6 चेंडूंमध्ये धावांची आवश्यकता आहे ती 22 धावांची. तर पाहूया विजेतेपद कुणाला मिळतंय, 1 लाखाचं पारितोषिक कुणाला मिळतंय आणि 50,000 रुपयाचं पारितोषिक कुणाला मिळतंय. चेतन चाचा, त्याचबरोबरीने मुन्ना सर यांच्या माध्यमातून राकेश गुप्ता असतील, प्रशांत मार्को असतील, राहुल सिंग असतील, या सर्वांचं लाजबाब आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. आणि संपूर्ण घाटकोपरचे क्रिकेटचे चाहते या क्रीडा स्पर्धेचा, या क्रीडा सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. तर गोलंदाजी मार्गवर दाखल होतोय एक अष्टपैलू खेळाडू, रायगड जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू म्हणून देखील ज्याची गणना होते असा खेळाडू गोलंदाजी मार्गवर येतोय. किरण पवार, जो रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील रसायनी विभागातील सावळे गावचा खेळाडू आहे, गोलंदाजी मार्गवर येतोय. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. तर पाहूया अशरफ एखादा मोठा फटका मारून सामन्यामध्ये जाण आणतायत का. 6 चेंडू आणि 22 धावा. विजेतेपदाच्या उंबरठ्यावर मात्र विक्रांत केने प्रतिष्ठान विक्रोळीच्या स्पर्धेमध्ये, पावसाळी सुप्रीमो स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत पराभूत झाला होता. त्याचबरोबरीने नगरसेवक चषकामध्ये सेमीफायनल पर्यंत दाखल झाला होता.
त्याचबरोबरीने आज या ठिकाणी काय करामत करतोय पाहायचं विक्रांत केने प्रतिष्ठान. अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये डोंबिवलीचा संघ बोरिवलीच्या विरुद्ध घाटकोपर पंतनगरमध्ये. किरण पवारचा हा चेंडू दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 लगावला जातोय. व्हाईट बॉल घोषित होतोय. संघाची धावसंख्या मात्र या ठिकाणी पाहायला मिळते ती 20 धावा. 21 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे 6 चेंडूंमध्ये अंतिम फेरीत विजय मिळवण्यासाठी. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं व्यासपीठावरील मान्यवरांचं पंतनगर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने हार्दिक असं स्वागत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. स्वैर चेंडू व्हाईट बॉल प्लस 1 धाव मिळेल. बोनस मात्र या ठिकाणी होतोय 3 धावांचा. अतिरिक्त धावांची भरमार पाहायला मिळते आणि 3 धावांनी मात्र संघाची धावसंख्या पुढे जाईल. एकंदरीत 22 धावा मात्र होत आहेत. 19 धावांची आवश्यकता 6 चेंडूमध्ये. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही आहे. अशरफ फलंदाजीसाठी सज्ज होतोय. एका दुसरा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतो अनुष्का एंटरप्राइजेस संघाला. विकेट करण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नरेश चावला आणि अशरफ यांच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरकलाय. 5 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता विजयासाठी. अंतिम फेरीचा हा महामुकाबला बोरिवली की डोंबिवली, डोंबिवली की बोरिवली, घाटकोपरच्या पंतनगर मधील स्पर्धा. अतिशय सुंदर क्रीडांगण. मुंबईत खूप कमी मैदान आहेत आणि विशेष म्हणजे या मैदानाचं देखील कौतुक करावं लागेल. ज्यांनी हे मैदान टिकून ठेवले त्यांचे देखील लोकप्रतिनिधी असतील, चेतन चाचा असतील, या सर्वांचं देखील कौतुक करावं लागेल. हे मैदान अतिशय सुंदर मैदान पाहायला मिळत असतं. हवेत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली प्रथमेश आणि झेल पकडला जातोय. अशरफ बाद. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू पण उठ. आता सगळेच उठा. बोलू तुझा मायावा भरोसा नाही का? तुझी नाही कशी व्यक्ती, व्यक्तीला आवड व्यक्ती, व्यक्तीचा आकाराचा गोल गोल. सोनू तू माझ्याशी गोल गोल. सोनू तुझा मायावा भरोसा नाही का? मिळतंय विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचतो डोंबिवलीचा संघ. विजेतेपद डोंबिवलीला जाणार की बोरिवलीला राहणार हा प्रश्न अजूनही ताजा आहे. तर मैदानात नवीन फलंदाज दाखल होतोय. कल्पेश माहुलकर उर्फ कडक. माहुल कोळीवाड्याचा असणारा हा खेळाडू मैदानात फलंदाजीसाठी जातोय. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा किरण पवार. किरण पवार गोलंदाजी मार्कवर. 1 लाखाचं पहिलं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवलं गेलेलं आहे. विजेत्या उपविजेत्यासाठी 50,000चं पारितोषिक दिलं जाईल. सुरेख फटका मारला जातोय. अतिशय वेगवान पद्धतीचा फटका. चंदू अमित पाटील चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगला थ्रो देखील पाहायला मिळतोय. क्या बात आहे. आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवर. 41 धावांचं लक्ष असताना 3 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती अजूनही 16 धावांची. म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकाराची आवश्यकता आहे. अंतिम फेरीचा हा महामुकाबला सुरू असताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा किरण पवार. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात पुन्हा एकदा किरण पवार. तर फलंदाजीसाठी कल्पेश माहुलकर सज्ज होतील. सर्व व्हॉलेंटियर्स जसा सामना संपेल आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. किरण पवार गोलंदाजी मार्कवर. गेली 2 दिवस सर्व स्वयंसेवकांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. दिलेली जबाबदारी मात्र चोख बजावली आहे. अधिक वेगवान पद्धतीचा चेंडू स्वैर ठरतोय आणि 2 धावांचा अतिरिक्त बोनस या ठिकाणी पुन्हा पाहायला मिळेल. 1च धाव मिळेल. तर धावसंख्या 1 ने पुढे जाते 26 धावांवर. पुन्हा एकदा किरण कल्पेश माहुलकर साठी.
तर पुन्हा एकदा सज्ज होतोय विजेते पदाच्या उंबरठ्यावर विक्रांत केने प्रतिष्ठान. आपल्या मित्राच्या जो मित्र आज हयात नाहीये त्याच्या नावाने असणारा हा संघ विक्रांत केने विजेते पदाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचतोय. डोंबिवलीचा संघ मुंबईत येऊन विजेते पदासाठी सज्ज झालाय. किती पाहिजे 28 धावा धावफलकावर झाले आहेत. अजूनही 13 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता म्हणजे कोणत्याही प्रकारचा वाईड किंवा नो बॉल जर नाही पडला तर सामना मात्र डोंबिवलीला गेलाय. बिग हिट बिग 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 हिट बिग सिक्सर या ठिकाणी पाहायला मिळतोय पुन्हा एकदा नरेश चावला पापे यांच्या माध्यमातून. दीपसागर क्लासेस यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक षटकाराला. धन्यवाद डीजे दिलीप गुप्ता दीपसागर कोच ट्युटोरियलचे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पहा संपूर्ण स्पर्धा षटकार पाहायला मिळाले नाही आणि अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये तब्बल 6 षटकार पाहायला मिळाले. तर दिलीपजी गुप्ता साहेब आपण संपूर्ण स्पर्धेला हजर राहायला पाहिजे होतात. तर जाऊयात मॅचकडे. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. तर पाहूया काय होतंय. चमत्काराची अपेक्षा या ठिकाणी असणार आहे. 1 चेंडू आणि 7 धावा या कंपल्सरी कराव्याच लागतील. कंपल्सरी चेस आहे. तर पाहूया काय होतंय. नरेश चावला पापे बोरिवलीचा ब्लास्ट म्हणून ओळखला जातो फलंदाजी करतोय. लांबच लांबवरचे षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि याही मॅच मध्ये 2 षटकार लगावले गेलेले आहेत आणि आतापर्यंत तब्बल 15 धावांवर नाबाद फलंदाजी देखील करतायत. आणि आता मात्र सामना येऊन ठेपलाय. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पाहूया काय होत आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही. तर आता पाहूयात बोरिवली की डोंबिवली, डोंबिवली की बोरिवली, किरण की नरेश, नरेश की किरण. 1 चेंडू 6 धावा, 6 धावा 1 चेंडू. पंतनगर स्पोर्ट्स क्लब आयोजित असणाऱ्या स्पर्धेचा शेवटचा चेंडू. कुणाला विजेतेपद मिळणार तर दोन्ही खेळाडूंना जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन द्यायचं आहे. शेवटचा चेंडू. स्पर्धा रंगली आहे. षटकार नरेश चावला मारतो का या ठिकाणी पाहायचं तर किरण पवार गोलंदाजीसाठी दाखल झालाय. जावेद मियादाची आज आठवण होईल ज्याने मात्र चेतन शर्मा यांना षटकार मारला होता. तर पाहूया तसं काही आज या ठिकाणी होतंय का, इतिहास घडतोय का. शेवटचा चेंडू. बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न असफल ठरतोय आणि विजेतेपद डोंबिवलीला जात आहे. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली पंतनगर स्पोर्ट्स क्लब आयोजित या स्पर्धेचे विजेते. परंतु पापेसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि सुरेख सामना सुरेख स्पर्धा.